सन्माननीय मान्यवर उपस्थित असलेले, कविता भरपूर आहे. खरं तर साहित्यिक हे क्षेत्र नाही माझं, तरी पण साहित्याची प्रचंड आवड असल्यामुळे म्हटलं एक निमित्त आपण जर कविता कुठेतरी कागदावर लिहिल्या तर त्या निमित्तानं आपल्याला कवी संमेलन अटेंड करता येतील. एनिवे, आपल्यासमोर वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या कविता सुचतात. तो वय, वातावरण, चांदण्यातली पण कविता असेल, शोधली तर सापडेल डायरीमध्ये. एनिवे, वेगळ्या कविता म्हणायच्या होत्या म्हणून आता राहुल सरांनी सुरुवात केली आहे. तर आपण जरा तारुण्य सुलभ कविता आपल्यासमोर पेश करायचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे मळप. कवितेचं नाव आहे मळप. भेटायचं नाही, बोलायचं नाही असं मनात खूप येतं. तरुणपणातले थोडेसे आठवण. भेटायचं नाही, बोलायचं नाही असं मनात खूप येतं. वाट पाहून डोळे थकतात नी चावलीना रूप येतं. वाट पाहून डोळे थकतात नी चावलीना रूप येतं. छद्मी हसायचं ठरून सुद्धा डोळ्यात पाणी जमून येतं. छद्मी हसायचं ठरून सुद्धा डोळ्यात पाणी जमून येतं. अनावर शब्द पोटात दाबता हृदयात वादळ घुमू लागतं. अनावर शब्द पोटात दाबता हृदयात वादळ घुमू लागतं. बोलेन फार तर पण दूर राहील. बोलेन फार तर पण दूर राहील असं मनात ठरून होतं. आणि कालच्यापेक्षा आजचं बोलणं थोडं अधिकच जवळून होतं. ठरतं एक, घडतं दुसरं, नेहमीच कसं हे असं होतं. ठरतं एक, घडतं दुसरं, नेहमीच कसंही असं होतं. आपलेच दात ने आपले जोड सांगणार कुणाला कसं होतं. आपले दात ने आपले जोड सांगणार कुणाला कसं होतं. स्वप्नात येशील म्हणून कसं जागं राहायचं मनात येतं. स्वप्नात येशील म्हणून कसं जागं राहायचं मनात येतं. आणि चक्क उघड्या पापण्यासमोर तुझं रूप क्षणात येतं. आणि चक्क उघड्या पापण्यासमोर तुझं रूप क्षणात येतं. भेटायला येतो ठरल्या आधी निरोपाची वेळ टळून जाते. भेटायला येतो ठरल्या आधी निरोपाची वेळ टळून जाते. पुन्हा भेटू, अच्छा असं झालं तरी पाऊल तिथेच खेळून राहते. तू जातेस, प्राण जातो. तू जातेस, प्राण जातो. अगदी सारं जातं. चेहऱ्यावरचं मळप पाहून साऱ्यांना सारं कळून येतं. चेहऱ्यावरचं मळप पाहून साऱ्यांना सारं कळून येतं. चार चौघा सार काना ठेविला मी बाज माझा. चार चौघा सारी काना ठेविला मी बाज माझा. आगळी लारीत माझे वेगळा आवाज माझा. त्यानंतर